गोलंदाजी मार्कर विकी येतोय. सतीशला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. पहिला सामना नितीन खूप चांगला झाला. पहिला सामना जिंकला न पण आपल्या पुढे प्लस संघाने शेवटच्या चेंडूत षटकाराची गरज होती आणि टॉट चेंडू गेला. गणेशला आपण लॉंगॉनला पाहू शकता. लॉंगॉनला सुनीलला आपण पाहू शकता. वडिश लॉंगॉनला आपण विशाल गणेश विकेटला. सलामीची जोडी आपण पाहू शकता. सोमनाथ आणि फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना आपण पाहू शकता. उडान रिजन मध्ये आपण पाहू शकता सतीश माळी एक चांगला गोलंदाज या संघाचा. विकी पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. थर्डमॅनला आपण नागेशला पाहू शकता. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. विजयला पाहू शकता. गणेश एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकता. 2 गणेश आहेत. पुष्कर काठेला आपण पाहू शकता स्क्वेअर रिजन मध्ये. 3 गणेश आपण पाहू शकता संघामध्ये. गणेश पाटील आहेत. गणेश शिलार आहेत. 2 शिलार आहेत. गोलंदाजी आपण थोडस बदल केला आहे. सूरज येतो यावेळेला. सूरज भाऊ या नावाने भरपूर परिचित खेळाडू. काय बॅटिंग केलं त्यांनी. तिने अडवली मध्ये आपण अडवली चषक मध्ये गेल्या वर्षी अप्रतिम कामगिरी केली. 50 धावा देखील कुठल्या होत्या. दमदार परफॉर्मन्स दिला त्या खेळाडूने. भरपूर खेळ. 30 बॉल मध्ये माध्यमातून देखील चांगली कामगिरी केली. प्रकाश महात्रे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. विलास देखील येत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. परमपूज्य स्वर्गीय आपण बोलतो डिकदास महाराज क्रीडांगण दायगर गाव म्हटलं ना तर भरपूर आपण इथं स्वामी डिकदास महाराजांवरती प्रेम करणारं हे गाव आहे. या गावात जर आलं तर आपल्याला नितीन आपण बोलतो आपल्याला भारतीय संस्कृती बोलले ना नमस्कार. तर या गावात जय सीताराम म्हटलं जातं. देवान गोलंदाजी मार्फत द्या. सूरज येतो स्ट्रायकिंगला. अर्जुनभाईला आपण पोहोचला. पहिला चेंडू यावेळेला आपण तर सॉफ्टवेअर खेळला चेंडूला आपण बघतो. यावेळेला वडिश नामाला चेंडू जातो. फुलटॉस होता पण व्यवस्थित टायमिंग होत नाही. यावेळेला ताकद थोडीशी कमी पडली. 2 धाब्याने खातं उघडलं जातं का ते पुढे प्लस संघाचा अर्जुनभाई यांचं. सूरज पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर मारा करतो. चिंजाप्पे सुद्धा यावेळेला बॅकफुट गेले. पंचाला जवाब फटका बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं क्षेत्रक्षक आला यावेळेला. गणेश आहे चांगलं क्षेत्रक्षण होतं. फेकी देखील चांगली होते. कौतुक करेल मी गणेशचं यावेळेला. फेकी चांगली करतोय. सूरज आहे पुणे गोलंदाजी मार्कसचा धाव संख्या 3. स्ट्रायकिंग सोमनाथ. सूरज राईट आर्म ओव्हर मार्क. सूरज उर्फ भाऊ सूरज चौधरी राईट आर्म ओव्हर मारा करतो. चेंडू जबरदस्त होता. बॅक नंबर मधून निघून जातो. वेगानं चेंडू. एसटी रक्षक विकी आपलं काम पूर्ण करतो. डॉट चेंडूचे समाप्त येते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गणेशच्या आपण बोलतो यावेळेला सूरजच्या माध्यमातून. चिंजाप्पे चांगला चेंडू. लेग ब्रेक बघायला मिळाला. पडला तो चेंडूला बाहेर काढलाय. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते सूरजच्या माध्यमातून. असं वाटलं होतं की विकी चेंडू षटक जातोय पण सूरज म्हटलं मी टाकतोय. पहिलं षटक 5 षटकांची मॅच राईट आर्म ओव्हर मारा करतो. चेंडू बाग पडे पुन्हा पंचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक आहे तिथे गणेश. चांगली फेकी बघायला मिळाली. 3 ऑन द स्टंप फेकी येते. 4 चांगली गोलंदाजी करतो. सूरजचं कौतुक करेल. एकही मोठा फटका मारू देत नाहीये. पहिल्या चेंडूची 2 धावा किती चांगली गोलंदाजी केली सूरज. सगळं अर्जुनभाई. चेंडू यावेळेला आपण हवेत होता. फलंदाज बाद होता. यावेळेला सांघिक यश मिळतं कमलपटा 40 प्लस संघाला. पहिलं शतक संपलंय. धावा झाला 10 फलकाती का ते 40 प्लस संघाच्या 1 बाद 4. तर विकीची गोलंदाजी आवडते हे टाळा बरोबर झाला. आपण सूरजची गोलंदाजी आवडते हे टाळा झाल्या पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली ती बघा. रबर बॉल आहे आणि तो तुम्हाला ना विविधपणे टाकावा लागतो आणि तो चेंडू इथं हाताळलाय. बायचा तर बॅटिंग साठी कोण होतं मनोज येतो का बायचं. प्लस संघटनेच्या माध्यमातून आज ही स्पर्धा खेळली होती. काल रेग्युलरच्या मध्ये 1 गाव 1 संघ सोळेगाव संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. नितीन चला जरा फास्ट खेळायचंय.
चला राजेश जरा लवकर या. नक्कीच नितीन आपण 1.5 ते पावणे 2 तास वाया गेलेत. थोडंसं वेळ देखील कमी षटक कमी केले जातील कारण का पाऊस देखील नाही पण काय हरकत नाही पण ऊन देखील भरपूर आहे. निरंजित सावंतला आपण पाहू शकता प्रमुख पंच आहेत. एक काळ गाजवला नितीन अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. कल्याण आपण तर टिळक चौक हा त्यांचा प्रमुख संघ कल्याणमधून ते खेळायचे. आता पंचांच्या भूमिकेत नेहमी आम्ही पाहतो त्यांना ग्रामीण असो शहरी भाग असो रेग्युलर क्रिकेट जरी असला ग्रामीण तरी पण निरंजित सावंत हे आपण सातत्याने पंचांच्या भूमिकेत असतात. म्हणून SP पॅनल कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाहीये. फलंदाज बाद ते बाद देणार जरी त्यांचे मित्र खेळत असतील तरी पण नाही निर्णय हा योग्यच घेतात. विकी शेलार अतिशय चांगला अष्टपैलू खेळू या संघाचा. स्ट्रायकरला अर्जुन भाई पाटील यांना पाहू शकता. विराटला आपण पाहू शकतो. सतीश माळीला आपण पाहू शकतो त्या सर्कल मध्ये. विकी खूप चांगला चेंडू वेगचा चेंडू होता यावेळेला. क्रॉस गोलंदाजी करतात चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. तेवढ्या गोलंदाजी मार्कवर विकीला थोडंसं आता पॉईंट क्षेत्रामध्ये आणतात पॉईंटला आणतात. तर तिथून आपण इथे मोठी गॅप आहे थर्मॅन आणि पॉईंट मधनं विकी ओर विकेट मारत होतं. चेंजा पेस असं वाटलं की 5 चेंडू येईल पण चेंजा पेस बघायला मिळत गती परिवर्तन बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची सभा चांगली गोलंदाजी बघायला मिळते विकीच्या माध्यमातून. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळला आहे कमलपाडा संघाच्या माध्यमातून. रेग्युलर मध्ये एक बाईक मिळाली. शिवाजी बरोबर भरपूर क्रिकेट खेळले आहेत. जबरदस्त चेंडू यावेळेला सरळ ड्राईव्ह बघायला मिळतोय. कार्पेट ड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सतीश माळी. मिसफील्ड होते यावेळेला 2 धावा मिळतात का पाहायचे 2 धावा पूर्ण केल्या जातात. नितीन आज आपण जर स्वर्गीय शिवाजीराव शेलार आपल्याला असते तर नक्की त्या 40+ संघामध्ये ते खेळताना आपल्याला दिसले असते. कदाचित त्यांची देखील कमतरता या संघाला वाचत असेल आणि त्यांच्याच नावाने हा संघ खेळतो आणि त्यांचाच संघ आहे. जबरदस्त गोलंदाजी बॉटमला चेंडू लागला म्हणून बॉलच्या माध्यमातून चेंडू यष्टिक्षक सूरजकडे जातो. सूरज स्पीड करतो चेंडूला. चांगली गोलंदाजी बनत धावसकट ऑफर कधी काटे 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 6 धावा मोठे फटके येत नाही नितीन कारण गोलंदाजी खूप चांगली होताना दिसते. स्वर्गीय शिवाजी शेलार कमलपाडा 40+ संघाच्या माध्यमातून हा चेंडू बॅटने लाफ केला. याला मिडलच्या डोक्यावरनं खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू जातो. विशाल होतो चेंडूला फीड करतो. 2 धावा इथून मिळत आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळतात. विशाल बघा स्वतः चेंडू घेऊन येतो. विशाला माहिती इथून फेकी खराब झाली तर एक्स्ट्रा धाव मिळेल. चांगले क्रिकेट बघायला मिळते कमलपाडा 40+ संघाच्या माध्यमातून. 8 तीन विलासला देखील आपण पाहू शकता. 5 षटकांची मॅच आहे. पुणे विकी गोलंदाजी मारकर ओर विकेट मारा करतो. गोलंदाजी करतो. जबरदस्त गोलंदाजी फुल इंडियन यॉर्क लाईनचा हा चेंडू फेकला तर यावेळेला बॉटमला चेंडूला आपण इथे लेगबायच्या सोबत 1 धाव मिळते. असं वाटलं की बॅटच्या बॉटमला चेंडू लागला पण पंच पाहतायत निरंजन सावंत लेगबायची खून करतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 9 धावा. या षटकात धावाला फक्त आणि फक्त 5 धावा. काय गोलंदाजी नितीन बघायला मिळते. सूरजने पहिल्या षटकात आलं आपण इथे 4 धावा दिल्या. विकी आला विकीने 5 धावा दिल्या. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. त्याच्यात गणेशकडे थोडी सुपूर्द केलं जातं की आपण बोलले तर यावेळेला सतीशकडे नाही गणेशला आमंत्रित केलं. गणेश पाटील एक चांगला क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू. गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक 40+ खेळाडूचा आपण फिटनेस बघा किती चांगला आहे कमलपाडा संघाचं. प्रत्येक खेळाडू आले फिटनेस कडे भरपूर चांगलं लक्ष देतो. गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. सुनील भाने कडून शुभेच्छा. धन्यवाद सुनील भाने एक चांगला क्रिकेटर. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. सुनील भानेचा पण एक रेकॉर्ड झाला. टेनिस बॉल आपण इथे रबर बॉल मध्ये ते देखील हेल्मेट घालून खेळले होते याच मैदानावर. एक चांगले क्रिकेटर चांगलं व्यक्तिमत्व. म्हणजे तुम्ही क्रिकेटर चांगलं हे फार महत्वाचं असतं पण चांगलं व्यक्तिमत्व त्यामुळे तुमच्याकडे माणसं जुळली जातात. तर सुनील भानेकडे देखील भरपूर खेळाडू आपण तर
त्यांचा मान सन्मान करतात, आदराने त्यांना बोलवतात फंक्शनला. आपली देखील त्यांची चांगली व्यक्ती झाली. घरातून ते सामना एन्जॉय करतात. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला 10 बॅटची मागणी केली. यावेळेला पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाते इथून. क्षेत्रक्षेत्राला 30 सर्कलच्या बाहेर थोडंसं आपण ते थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे, जेणेकरून सिंगल डबल मध्ये जाऊ नये म्हणून. तिसरे षटक प्रगती पतारे. गणेश शिलारकडे अजून एकही चेंडू दिला नाही गपला. दत्ता आपण म्हणजे तर शिलार यांचे सुपुत्र आहेत. खूप चांगले आमचे मित्र म्हणजे केडीएमसीचे कर्मचारी सेवा निवृत्त आहेत आता. गणेश गोलंदाजी मार्कआउट आयटम राऊंड तिकडे मार्क शकला. राजेश चांगला चेंडू का बॉलर बॅट आहे. खूप चांगलं क्षेत्रक्षण, अप्रतिम क्षेत्रक्षण. काय नितीन क्षेत्रक्षण केलं बघा. स्वतःला स्ट्रेट केलं आणि चेंडू मात्र जाऊ देत नाहीये, धाव मिळू देत नाही. जबरदस्त गोलंदाजी. खंबालपणा 40+ संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला संघनायकाने. गणेशने क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि योग्य निर्णय आतापर्यंत करतात गोलंदाज गणेश. पुणे गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतात त्यांच्या सवाल कक्षांकडून सकला. राजेश जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला बॅटच्या बॉटमला चेंडू लागतो. कार्पेटच्या स्क्वेअरला जातो. सूरज येतो, चेंडूला फीड करतो. खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं. 2 धाव मात्र रोखू शकत नाही. यावेळेला 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 12 40+ संघ. तिसरं षटक प्रगती पतारे. इथून एक षटक गणेश किंवा आपण बघितलं तर सूरज किंवा विकी हाताळू शकतो. गणेश हाताळतो, गोलंदाजी करतो. चेंडू उंच गेलाय. टायमिंग चांगलं होत आहे का पाहायचं. विशाल आहे, फक्त पाहत राहतो. चेंडू जातो वाईडिश लाईन सीमाच्या बाहेर. षटकार. राजेशच्या बारवाडून पहिला मोठा फटका येतो आणि षटकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला 18 धावा. इथून अशीच गरज आहे. कंबलवाडा संघ देखील ना खूप मोठा संघ, मजबूत संघ आहे कंबलवाडा संघ. गणेश पुढे गोलंदाजी मार्कॉस टाकला. राजेश पाटील राऊंड मारा करतो. तासी धावच्या माध्यमातून चेंडू लागला. बॅटच्या बॉटमला चेंडू लागला. मिडनला क्षेत्ररक्षक आहे. 30 चांगलं क्षेत्ररक्षण करतो यावेळेला. प्रतिम पैकी नारिवली संघ देखील इथे दाखल झाला. राजू काठे आणि कंपनी त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. राजू काटे अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू अमर भोईर आहेत. जबरदस्त चेंडू. यावेळेला बॅट बरोबर चेंडू स्टनवरती जातो. फलंदाज बाद. बिग विकेट. अर्जुन बाई बॅक टू पवेलियन. मोठा धक्का बसतो नितीन. आता इथून मनोजला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवाला एक फलकावरती आपण फक्त आतापर्यंत पाहू शकतो. यावेळेला 19 धावा. नितीन 2 गडी बाद झाले. गोलंदाजी खूप चांगली झाली. त्या षटकात धावाला फक्त आणि फक्त आपण दिली तर एक विकेट देखील मिळालाय. 10 धावा. गणेश षटकाला असं नितीन चांगलं कमबॅक केलं गणेशने. आता नितीन विकी आलाय दुसऱ्या स्पेल मध्ये. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू. विकी गोलंदाजी मार्कवर. सायकलर राजेश. नितीन आता 12 चेंडू मध्ये ना जास्तीत जास्त धावा काढाव्या लागणार आहेत. विकी शेलार लॉफ केला. यावेळेला गणेश आहे. अप्रतिम झेल. काय झेरी पकडला नितीन बघा. सुनील सांगत होता पुढे कुठे आलास, पण नाही. जजमेंट खूप चांगलं होतं त्यांचं. आणि एका हाताने जेव्हा पण चेंडूला थांबवला आणि नंतर डाय मारून खूप चांगला झेल पकडला. अप्रतिम झेल. कॅचअप डट झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारबन कमाल कॅच. अप्रतिम झेल. आणि राजेश बाद होतोय. मोठा आपण तो विकेट मिळालाय. शिवाज येतोय. जबरदस्त झेल. जजमेंट नितीन क्षेत्रक्षाला माहिती मी कसा जाईल, कुठे चेंडूपर्यंत मी पोहोचेल. खरं तर आपण इथून सांगू शकतो पुढे गेला, पण नाही. गणेशचा जजमेंट खूप चांगलं होतं. अप्रतिम झेल. नाही जीटीसी ना नितीन व्हिडिओ मी तर म्हणे बनलीच पाहिजे या झेलची. तर तेव्हाच खेळाडूला आपण बघितलं तर क्षेत्राला समजू शकतो की आपण कशा प्रकारे मैदानावर कामगिरी केली. नक्कीच ती ग्रुपवर तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ बघायला देखील मिळेल. जीटीसी म्हटलं ना झट मागणी पड शादी नितीन. विकी पर्यंत गोलंदाजी मार्कॉस टाकला. शिवाजी
शिवाजी आहे पॅटर्न पूर्ण तिने मारा करतो. चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू नितीन, बॅडन चेंडू काय वेगाने निघून जातो बघा. जबरदस्त गोलंदाजी. मग वेग प्रचंड तुमच्याकडे वेग जरी चांगला असला पण लाईन आणि लेंथ विकीकडे भरपूर चांगली. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. खांबालपाडा संघात रेग्युलर क्रिकेट खेळला, शहरी भागातून खेळला, आता ग्रामीण आपण फोर्टी प्लसच्या माध्यमातून खेळतो. हा चेंडू यावेळेला आपण मिडमच्या मध्ये येतो, चेंडू क्षेत्रक्षण घेतो. यावेळेला आपण सुनील चेंडूला फीड करतो. 2 धावा इथून कंप्लीट केलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करतो आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. नितीन शाळकर विद्यार्थी देखील आपण पाहू शकता. तर उत्तरशी गावचे खेळाडू दिसतात. उत्तर शिव म्हटलं तर जीवन चौधरी, कमलाकर पाटील, सचिन ओरे, चेंडू कार्पेट राय. चांगलं क्षेत्र फॉलो मध्ये पण एक धाव मात्र वाचू शकत नाहीयेत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात प्लस संघाची आपण वेळ पाहू शकता. यावेळेला 22 धावा. गोलंदाजी मार्कस मनोज पाटील आणि तीन इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 8 चेंडू मध्ये ना डबल धावा करत असतील ना, डबल टिबल, तर मनोज पाटीलला मोठे फटके मारावे लागतील. विकी गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता. कोल्हापूरचा चेंडू खोदून काढला. एका पक्षाने चेंडू जातो. यावेळेला सतीश माळी होते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सतीश माळीचं कौतुक करेल नितीन. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 23. गणेश शेलारकडे एक चेंडू गेला आणि काय झेल पकडला. अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच. विकी गोलंदाजी मार्कॉस सायकला शिवाजी राईट आर्म ओर दगडनं मारा करतोय. चौथ्या पुढचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी दिले. चेंडू होता खुल्या टप्प्याचा. एक धाव कंप्लीट केली. 5 दुसरी धाव होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक होती ते 2 धावा घेतल्यात. तिथे हेच क्रिकेट आहे ना. तुम्ही चूक केली ना, विपक्ष संघात त्याचा फायदा घेईल आणि काटे संघात त्याचा फायदा घेतला. 2 धाव संख्या वाढते काटे संघाची. 25 धावा. त्या षटकात 6 धावा आले. त्यांनी एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळाला राजेशचा. विकेट आपण इथे 2 षटकामध्ये 11 धावा देऊन नितीन काळे आम्हाला माहिती आहे तब्बल गडी बाद केलं त्याने. एकच गडी बाद केलं. शाळकरी विद्यार्थी देखील आपल्या आपण घराकडे चालले आहेत. सामना थोडासा एन्जॉय केला त्यांनी. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं. ऑप्शन आहे त्याच्याकडे. विशाल आहे, आपण इथे गणेश देखील आहे, सतीश देखील आहे. चला 5 जरा खेळायचे. सतीश माळी. मी ते गेल्या वर्षी काय गोलंदाजी केली या गोलंदाजांनी. अडवलीचा स्पर्धा आम्हाला आठवते. काय अप्रतिम गोलंदाजी. अक्षरशः अडवली चषक गाजवला होता वेदर बॉल स्पर्धेमध्ये. नारोलीच्या स्पर्धेत देखील अप्रतिम कामगिरी केली. अंतिम षटक आहे. धावा त्याला धाव फलकारती 25. बचता स्ट्रायकरला फलंदाज मनोज आहे. मनोज पाटीलकडे ती ताकद, ती क्षमता, ती गुणवत्ता आहे. आता 10 का दम दाखवावा लागणार आहे. 50 करायचे असेल तर 25 धावा करणं फार गरजेचं या षटकामध्ये. तर खांबालपाडा फोर्टी प्लस संघाकडे बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. विकी आहे, सूरज आहे, सुनील आहे, गणेश आहे. जबरदस्त गोलंदाजी. चेंज आपते सरळ चेंडू टाकला होता यावेळेला आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक विकी मात्र आपलं काम पूर्ण करतो. सतीशला यश मिळतं. बिग विकेट. सुनील येतात, संघनायक येतात. आपण पाहू शकता यावेळेला उजव्या हाताचा फलंदाजाचा मला वाटतं नितीन ज्याप्रमाणे ऍक्शन आहे उजव्या हाताचा फलंदाज वाटतं सतीश गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी केली नितीन. टॉस जिंकला गणेश पाटील आणि योग्य निर्णय त्याच्या गोलंदाजाने ठरवला. सूरजचं मी कौतुक करे. पहिल्या षटकात नितीन फक्त 4 धावा दिल्या. काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकला. यावेळेला स्टिकरच्या इथे चेंडू लागतो. नितीन डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी करतो सतीश माळी. ती सतीश माळीचं पण वैशिष्ट्य नेहमी डोक्याला आपण रुमाला बांधूनच खेळताना आपण त्याला पाहिलंय. आज देखील तो तशा प्रकारचा
रुमाल डोक्याला प्रदान केलं त्यांनी सतीश कोलंबेजी मार्फत त्यातला सुनील चेंडू यावेळेला आपण फ्रंट फुट आले यावेळेला मोठा मोठा कॅच होता चेंडू जातो लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण होतं सुनीलचं 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये त्याच्या तिसरी होते का यावेळेला 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत असंख्य धाव फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 28 धावा चेंडू बाकीत अजून या षटकातील फक्त आणि फक्त 3 चेंडूचं खेळ बाकी नाही गरमी आपण पाहू शकतो भरपूर उमस आपल्याला बघायला मिळते सतीश कोलंबेजी मार्फत सगळं शिवाजी थोडस मला वाटतं सरकला तिने असं वाटतं ट्रॉफीज आपण पाहू शकता ब्युटिफुल ट्रॉफीज हिरे जडित ट्रॉफीज आपण पाहू शकता सतीश चेंडू साईडला पिन चालला जवाब फटका चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बार मच निडेड चौकार सध्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 32 इथून चेंडू बाबतीत विचार करता 2 आहेत इथून सतीश पाटीलने पहिले 3 चेंडू खूप चांगले टाकले ते तर मी ते म्हणेल हा चेंडू कमी गतीने का टाकला सतीश पुन्हा गोलंदाजी मार्फत त्याला आपण पाहू शकता शिवाजी हा चेंडू यावेळेला पाहिजे टायमिंग चांगलं झालंय का विशाल आहे तिथे पंचांचा इशारा तो षटकार झेल चांगला पकडला पण नितीन बॉडी बॅलन्स झाली रे यावेळेला षटकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 38 ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता वन टू गो हिरे जडित ट्रॉफीज आपण पाहू शकता शंकर किंग 11 ठाकरे आयोजित आपण बघतोय गावदेवी चषक 2022 आयोजन आपण पाहतो प्रथम पारितोषिक चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळला चेंडू चालला कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला जोपर्यंत चेंडू फील्ड येईल 2 धावा इथून कंप्लीट केले जातात तिसरी धाव होते का बायचा आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 41 42 धावांचं लक्ष आपण तर कमालपणा 40+ संघासमोर तिथून आपल्याला ज्यांनी ट्रॉफीज पुरस्कृत केले होते म्हणजे स्वर्गीय दिनकर शेठ काका पाटील यांच्या स्मरणार्थ कुणाल दिनकर शेठ पाटील युवा दमदार कार्यसंघात नगरसेवक याचकडून कुणाल धन्यवाद तुम्हाला खूप खूप तर आम्हाला सहकार्य केलं या स्पर्धेसाठी तुम्ही
तर काटे संघाने प्रथम बॅटिंग करत असेल 41 धावा, कुठलं 42चं टार्गेट आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, तर 42 करायलाच लागणार आहे या मॅचमध्ये. संघ म्हणजे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळते. नेहमीच त्यांचं क्रिकेटसाठी भरपूर योगदान असतं. चला वॉकलँड 40+ संघ पण आला असेल तर रिपोर्टिंग करा. वॉकलँड 40+. चला रणजित संते, नारिलेल कोळगाव रणजित संते थोडीशी चर्चा करतायत मला वाटतं राजू काटे सोबत. 40+चे खेळाडू म्हटल्यावर एक वेगळी मैत्रीचं नातं. गणेश शेलार येतात सलामीला आणि विकी शेलार. गणेश शेलार आणि विकी शेलार सलामी जोडी आणि गोलंदाज आपण पाहतो तर सुनील लागले पाहतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 चेंडू म्हणजे 7 धावांचं संरक्षण सुद्धा करण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता. एकच धाव होते. गणेश शेलार एका धावाने खातं उघडलं होतं. सेकंडला विक्रम शेलार होतात. विकी अनेक वर्ष आपण दादा स्वर्गीय शिवदादा शेलार यांच्या समित राहिलेले शिवदादा शेलार यांच्यासोबत दादांसोबत भरपूर क्रिकेट विकी खेळलेले आहेत. इथे गणेशने एका धावेने खातं उघडलेला, विकी सुद्धा एका धावेनेच खातं उघडतात. दादांचं एक ड्रीम होतं की विकीला एखादी बाईक मिळावी आणि ते स्वप्न त्यांनी वाडेकरच्या स्पर्धेत पूर्ण केलं होतं. मात्र दादांचा वारसा चालू असताना साई शिवाजी शेलार त्यांचे क्रिकेटवरती प्रतिभा, स्वतः चांगले क्रिकेटर होते, मात्र टॅप केलं बघा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता भाई होते ते. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल बघा. चांगली फिल्डिंग करतो काटे 40+ संघ. जरी 42चं टार्गेट असेल पण इथून मॅच रफ अँड टफ होऊ शकते. हे तुम्ही चांगली गोलंदाजी केली. सेकंडला विकी शेलार येतात. आक्रमक फलंदाज. खंबाळपाडा म्हटल्यानंतर खंबाळपाडा 40+चे सिक्सर किंग आहेत. चांगली चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. राजेश खूप वेगाने येत आहेत. राजेशला माहिती आहे विकी दुसऱ्या घेणार नाही, कारण रनआउटची विकेट म्हटल्यानंतर भरपूर दबाव निर्माण होतो. भरपूर चर्चा होते संघामध्ये की रनआउटची विकेट का दिली. जोपर्यंत झेलबाज होतो, LBW होतो, कॅच आउट होतो, फारसं दुःख होतं. म्हणजे रनआउट होतो फलंदाज तरी फारसं दुःख होतं खेळाडूला. विनामूल्य विकेट ती दिलेली असते. हा चेंडू तुम्ही पाहताय भरपूर उंच गेलाय आणि चेंडू जाईल सीमा पलीकडं. 6 धावांसाठी येतो हा षटकार. गणेशच्या बॅट बदन पहिला षटकार होते. गणेश शेलार संख्या 10. सुनील गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडूची गती थोडीशी कमी केली. डॉट बॉल. संख्या 10. संख्या 10. चला वाकलन संघ टॉस साठी या. वाकलन 40+. पद्माकर भोर या. कमलाकर भोर टॉस साठी या. कमलाकर भोर आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण पाहिलं ना, वाकलन टेनिस बॉल मध्ये भरपूर चर्चेत राहिलेले गाव आहे. भरपूर प्रसिद्धी मिळाली. केशव पहिला चेंडू केशवचा सुरेख होता. इथे मात्र विक्रम शेलारला थोडस शांत ठेवलं.
विक्रम शिलार असा खेळाडू ज्याला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. याच मैदानात भाऊ केशवने चांगली गोलंदाजी केली होती अडवली फोर्टी संघाच्या विरुद्ध. इथे चेंडू भरपूर उंच गेला आणि लांबी देखील तितकीच मिळाली. विक्रम शेलारच्या बॅट मध्ये हा पहिला षटकार. सोळा धावा. हा चेंडू मिळविकेचे खेळतात राजेश तिथे आहेत. जबरदस्त फिल्डिंग राजेशची. आता संघ फिल्डिंग जबरदस्त दाखवतो या मॅच मध्ये. जरी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी असेल बॅकअप चांगलं आहे फिल्डिंग चांगली आहे थोडीशी गोलंदाजी चांगली करावी लागेल. बहुसंख्या यावेळेस मात्र खूप टप्प्याचा बॉल आणि गणेश चांगली फिल्डिंग बघा. मनोहर पाटील आहे तिथे जबरदस्त फिल्डिंग मनोहर पाटील यांची. बॅकवर्ड सोडल्याचा षटका आपण पाहिला ना भाऊ पाटील भरपूर लांब आहे. इतकं सोपं नाही बघा काय फिल्डिंग केली बघा मनोहर पाटील. अठरा धावा झालेत. 42 चेस करायचे. इथे फुलटॉस होता मात्र मिस्टर अनिल सोगे आणि या मॅच ची गोल्डन विकेट मिळाली आहे. नो बॉल आहे. स्क्वेअरलेगच्या पंचाने नो बॉल घोषित केले. चेंडू फ्रीट असेल. संख्या 20. इथे फुलटॉस आहे आणि चेंडू सरळ जाईल सीमा पलीकडे. फ्रीटचा फायदा घेत असताना गणेश शेलार इथे हा षटकार. संख्या 26. विजयाच्या दिशेने आता वाटचाल करतोय खंबालपाडा 40+ संघ. स्वर्गवासी शिवाजीदादा शेलार या नावाने 77 संघ खेळत असतो. साई शेलार यांचा भरपूर सपोर्ट या संघाला नेहमी. साई शेलार सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत नगरसेवक आहेत. हा चेंडू वातावरण मिळविकेच्या विषयी खेळतात तिथे सोमनाथ आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 27. 15 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 18. 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. अठरा चेंडूमध्ये 15 आल्यात. निरंजन सावंत सरांना तुम्ही पाहताय. त्यानंतर कालवा स्पोर्टचे ऑनर सतीश म्हात्रे सरांना तुम्ही पाहताय. 55च्या धोनी घेत कमीची विकेटची विकेट मात्र स्लोअर वन चेंडू होता. गोलंदाज सुनील आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघाचे तिसरं. अजून एक चांगला गणेश या चेंडू मागे त्याचा फुटवर्कचा वापर नव्हता. थोडेसे बाहेर राहिले. पॉइंट कव्हरला त्यांना खेळायचं होतं. मग ते सलग 2 चेंडू डॉट आले. 15 अजूनही करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे चांगला चेंडू होता मात्र यष्टीरक्षक नीट झाले बघा. कदाचित जेल ड्रॉप झाला मला वाटतं गणेशचा. धावसंख्या 28. 14 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 15. धावा करायचे 14. पुढची मॅच वाकून 40+ विरुद्ध मोठा गाव 40+. चांगली गोलंदाजी डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय काबी 40+ संघ. 14 चेंडू मध्ये आता 14 करायचे.
2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 30, 12 धावा दूर आहे विजयापासून. 13 चेंडू 12 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडू 12 धावांची. चला टॉस करूया आपण मोठा गाव विरुद्ध वाकलन. चला मोठ्या गावचे कॅप्टन या. 12 चेंडू मध्ये 12 हवेत. गोलंदाज यापुढील सर्व सामने 4 षटकांचे असतील, लक्षात घ्या. कारण आपला वेळ वाया भरपूर गेलाय. आणि भाऊ पहिल्यांदाच आपण 40+ मध्ये चित्र बघितले. 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर वेळेला भरपूर मध्ये म्हणजे आज वेळ वाया गेलाय आणि पहिल्यांदा हे चित्र असं पाहायला मिळालंय. किंवा 2 तास वाया गेले. त्यामुळे यापुढे सर्व सामने 4 षटकांचे असतील. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत गणेश. मनोज आले गोलंदाजी करण्यासाठी. एकच धाव मिळाले. 11 चेंडूमध्ये 11. यापुढे सर्व सामने 4 षटकांचे. वाकलन संघ टॉस विन आहे आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा येत आहेत आमचे GTCचे कॅमेरामॅन. विकी थोडासा संघर्ष करतो. एक षटकार विकीने जरी मारलाय. चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच रोमांचक होऊ शकते मात्र डिस्ट्रॅक्शन दूर होत आहेत. सामंत सरांचा इशारा होतो 22. 1 धाव. धावसंख्या 32. नऊ चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी मनोज करत असताना 8 चेंडूमध्ये आता 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 42चं टार्गेट आहे. 33 झालेले आहेत. 8 चेंडू 9 धावा. जबरदस्त कामगिरी करतो काटेरी संघ. ज्याबरोबर पहिला सामना रोमांचक झाला होता. दोन धावा इथे मिळालेत. सात चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अलोकेड प्रकाश दादा मात्र यांचे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. 7 चेंडूमध्ये 7 करायचे. मॅच जबरदस्त आहे. हा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. वाईट घोषित केलं त्यांचं निरंजन सामंत सरांनी. आणि इथे मॅच फिनिश. षटकार ठोकत असताना सामना जिंकला तो खंबालपाडा 40+ संघाने. स्वर्गीय शिवाजी दादा शिरा क्रिकेट संघ खंबालपाडा आणि विकी ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावायची. विकी यायचं मॅन ऑफ द मॅच. विकी शेला.